आम्हाला नगरपालिका सांगताय की नालेसफाई अंबरनाथमध्ये झालेली आहे, संपूर्ण कंप्लीट झालेले वर्क. पण आता तुम्ही बघितलं तर स्वामीनगर परिसरात आहे 12 आणि 13 वॉर्ड नंबर. इथे बघितलं तर काहीही नालेसफाईचं काम झालेले नाही आहे. इकडे आपला अंबरनाथचा प्लॅटफॉर्म पण आहे, 1 नंबरचा प्लॅटफॉर्म, ते हे नाल्याला लागूनच आहे. आणि आता पाऊस सुरू होणार आहे, सुरू झालेले आहे आणि आता पाणी भरायला पण सुरू होणार, लोकांच्या घरी पाणी जाणार. आणि आम्ही लास्ट वीकमध्ये पण नगरपालिकेला कंप्लेंट दिलं होतं, नगराध्यक्षांना आणि सीओना. ते म्हणाले की आम्ही करून घेऊ, पण अजून काही दिसत नाहीये, काही कामं झालेले आहे. इकडे हात पण लावलेले नाहीये, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इथे हात पण लावलेले नाहीये. आणि स्वामीनगरमध्ये रेकॉर्ड आहे की एवढ्या वर्षात कधीही नालेसफाई झालेले नाहीये. ते वर करतात आणि सांगतात नगरपालिकेला की आम्ही नालेसफाई केलेले, आणि तिकडून एकही अधिकारी येत नाही ते पाहायला वेदर द काम झालेलं आहे का ते वॉर्डमध्ये, किंवा ते तिकडचे सेवकांच्या सही घेतलेले का, त्यांच्या सहमती घेतलेले का, असं कधीही प्रोसेस केलेले नाहीये. आणि ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ते नेहमी असं नालासफाई करायचं आणि बिलं काढून घ्यायचं, हे धंदे चाललेले नगरपालिकामध्ये. आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी गुरुवारी येऊन नालेसफाईची पाहणी केलेली होती. पण इथे कोणत्याही प्रकारची नालेसफाई झालेली नव्हती. वारंवार अधिकाऱ्यांना, नगराध्यक्षांना आम्ही लेटर देऊन, सारख्या तक्रार देऊन नालेसफाईसाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो. तरीही पावसाच्या आत ही नालेसफाई होणं गरजेचं होतं, पण तरीही ते नालेसफाई झालेली नाही आहे. आज तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ते नाला हा जाम झालेला आहे आणि आत्ता त्याची सफाई करायला घेतलेली आहे, ती पण तात्पुरती स्वरूपातच करायला घेतलेली आहे. आमची मागणी एवढीच राहणार आहे का पावसाळ्याच्या आत ही सफाई व्हावी, जेणेकरून नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो त्यांना व्हावा नाही, आणि लवकरात लवकर ही नालेसफाई पूर्ण व्हावी हीच अपेक्षा आहे.